महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे बौद्ध धम्मियांचा विराट मोर्चा धडकला। बिहार राज्यातील बोधगया येथील महासमाधी महाविहार येथे मागील 12 फेब्रुवारी 2025 पासून देश विदेशातील भिक्षू संघ यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील भंडारा येथे दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान भव्य मोर्चा काढून बिहार सरकारचा निषेध नोंदविण्यात आला। बोधगया महासमाधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा आणि तेथील ब्राह्मण पुरोहितांना तात्काळ हटविण्यात यावे। या संपूर्ण बोधगया महाविहाराचा ताबा बौद्ध धम्मियांच्या स्वाधीन करण्यात यावा। 1949चा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन लाल बहादूर शास्त्री चौक भंडारा येथून भिक्षू संघाच्या उपस्थितीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने सामील झाले होते। हा मोर्चा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता। या मोर्चाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रमानंद मेश्राम आणि अचल मेश्राम आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला होता। मोर्चाचे त्रिमूर्ती चौक भंडारा येथे सभेत रूपांतर झाले। त्यानंतर प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी सभेला मार्गदर्शन केले। बिहार सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मोर्चाच्या वतीने देण्यात आला। त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा मार्फत प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले। आज भंडारा या ठिकाणी बोधगया महाबोधी महाविहार याकरिता भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्मियांचा भिक्षू संघ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे आणि जे बोधगया येथील बुद्धांचा जो विहार आहे तो बुद्धांच्या ताब्यात बंडांच्या हातून मिळाला पाहिजे। याकरिता या ठिकाणी आपण आपले काही कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर काय सांगाल आपण त्या विहाराबद्दल? आपलं नाव सांगा, काय सांगाल? मी विलास नागदेवे सप्तश्री दलाचे भंडारा शहराचा जीओसी आहे। आज जो हा मोर्चा निघालेला आहे हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। ज्याप्रमाणे इतर मंदिरामध्ये लोकांचे पडले राहतात त्याचप्रमाणे आपला देखील बुद्ध विहार हा बुद्धांच्या हातामध्ये मिळाला पाहिजे याकरता हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या मोर्चामध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांचा मी ऋणी आहे। त्याचप्रमाणे हा मोर्चा भिक्षू संघाच्या माध्यमातून इथं काढण्यात आलेला आहे। भंडाऱ्यात आज बोधगया येथे भिक्षू संघाच्या नेतृत्वात मागील 12 फरवरीपासून आंदोलन सुरू आहे, बेमुदत आंदोलन सुरू आहे की हा बौद्ध विहार बोधगया येथील हा बुद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे। तर याबद्दल आपण काय सांगाल? काय नाव आहे आपलं? माझं नाव विक्रांत भालाधरे, मी भीम आर्मी जिल्हा प्रतिनिधी आहे। आणि सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन करतोय। आम्ही गेल्या सातत्याने मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की बोधगया येथे आमचा भिक्षू संघ जे उपोषणावर बसलेले आहे तिथं आणि इतकं मोठ्या प्रतिसादामध्ये बसले आहेत, पण तिथली सरकार ही जी मनुवादी सरकार आहे हे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आज कुठलं ब्राह्मण व्यवस्थेचा अगर मोर्चा राहिला तर तिथं धाव जातात लोक। आज मी गेल्या काही दिवसामध्ये बघितलं आहे की राम मंदिरचं जेव्हा उद्घाटन होता त्यावेळी इथून खासदार MLA आमदार सगळे प्रतिनिधी जे पॉलिटिशियन आहेत त्यांना स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर त्यांना खूप आसुताने त्यांना सोडायला गेले होते। पण ज्यावेळी आमच्या लोकांना जेव्हा बुद्धगयाला जायचे होते तर त्यांची ट्रेन रात्रीला ठेवण्यात आली होती आणि त्यांना कुणी एकही जण बघायला तरी नाही गेले की पाणी भेटलं की त्यांना जेवण भेटलं। हे मनुवादी सरकार अशी आहे की आज आमच्या स्तूपांना आमच्या हॉस्पिटलला ठेस पोचवत आहे। आज बुद्धांचे जे स्तूप आहेत यांना कितीतरी माध्यमातून हे मनुवादी सरकार तोडण्याचा प्रयत्न करत आहे। आणि बोधगयाचा जो विषय आहे तिथला जो फंड आहे त्यांनी समजून घ्यावा की आता तरी त्यांना जागा सोडा लागेल। बौद्ध लोक झोपलेले आहेत नाही, हे
अस्मितेच्या व्यवस्थेचा सवाल आहे आणि बौद्ध धर्म म्हटलं तर आमची अस्मिता आहे. आधी गेलेले काही वर्ष झाले आहेत. आता काही महिन्या पहिले आम्ही बघितलं की काही आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक गाव होतं सालेबाटा म्हणून. तिथं सालेबाटामध्ये त्यांनी गौतम बुद्धाची मूर्ती मांडलेली होती. तर रात्रीला जाऊन या मनुवादी लोकांनी ते गौतम बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती निस्तनाबूत केली. हे मनुवादी सरकारांच्या व्यवस्थेच्या खूप मोठा षडयंत्र आहे की बौद्ध समाजाला कसा संपवला पाहिजे, या बौद्ध समाजाचा कसा नाश केलेला पाहिजे हे मनुवादी सरकार हे विचार करत आहेत. पण या विचाराला आम्ही पुरणार नाही. आम्ही त्यांचा मुकाबला करणार, त्यांना उत्तर देणार की प्रति आमच्या बौद्धगयाचे जे स्तूप आहे हे तुम्ही सोडले नाही तर आम्ही मोठ्याने बौद्धगयाला संपूर्ण भारतातले लोक तिथं पोहोचू आणि तुम्हाला मनुवादी सरकारला जबाब देऊ. मी माझ्या भीम आर्मीतर्फे आवाहन करतोय की तुम्ही हे मनुवादी सरकार ते बौद्धगयाला सोडून द्यावा. आमचा हा बौद्धाचा स्तूप आहे, हे अशोक सम्राटाने बनवलेला स्तूप आहेत, यांना तुम्ही सोडून द्यावा. अन्यथा हे बौद्ध समाजाचे लोक तुम्हाला सोडणार नाही, ह्या व्यवस्थेला सोडणार नाही. मी इतके बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. स्टार्ट. बौद्ध गया महासमाधी महाविहार या ठिकाणी 12 फरवरीपासून संपूर्ण भारतातील भिक्खू संघ आणि देश विदेशातील भिक्खू संघ यांच्या नेतृत्वात मागील 21 दिवसापासून त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्रातील भंडारा या ठिकाणी आपण सर्व बौद्ध धर्मियांच्या वतीने आपण भव्य दिव्य असा मोर्चा काढलो. तर त्या मोर्चाबाबत आपण काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? मी राजविलास गजबी आहे, सामाजिक कार्यकर्ता भंडारा जिल्हा. हा जो बुद्धाचा देश आहे, जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. भारताला जगामध्ये जी ओळख आहे ती तथागत बुद्धांच्यामुळे आहे. ह्या देशाचा पंतप्रधान बाहेर देशामध्ये जाऊन बुद्धाचं नाव घेतो. बुद्धाशिवाय त्यांना इतर देशामध्ये ओळखत सुद्धा नाही. बुद्धामुळे त्यांची ओळख आहे आणि ह्या देशामध्ये जे महाबोधी विहार आहे त्या विहारावर ह्या देशातील ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाच्या काळापासून 84,000 बुद्ध विहार जे आहेत ह्या देशामध्ये निर्माण झालेले आहेत. त्या प्रत्येक विहारावर ह्या देशातील जो हा हिंदू वर्ग आहे, हा हिंदू वर्ग बुद्धाच्या विचाराच्या विरोधात आहे. नेहमी त्यांना बुद्धाचे विचार हे खुपत नाही. त्या विचाराचा विरोध करण्यासाठी जे महाबोधी विहार आहे, त्या महाबोधी विहार ज्या ठिकाणी ज्या तथागत बुद्धांना एक ज्ञानप्राप्ती झाली ते विहार ह्या ब्राह्मणांनी आपल्या कब्जामध्ये ठेवून ह्या बुद्धांचा ह्या ठिकाणी विविध स्तरावर विरोध केलेला आहे. आणि विशेष करून ह्या देशाचा पंतप्रधान बाहेर विदेशात जाऊन बुद्धाचं नाव घेतो, परंतु भारतामध्ये जे बुद्धाचं विहार आहे, ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं, ते विहार हिंदूंच्या हातून अजून बुद्धांच्या हातात दिलेलं नाही. तर आमची ह्या मोर्चाच्या माध्यमातून ह्या देशाच्या पंतप्रधानाला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ तिथून पंडितांना काढून तो विहार बुद्धांच्या हाती द्यावा. आज भंडाऱ्यात बौद्ध गयातील बौद्ध विहार हे पंढऱ्यांच्या हातून मुक्त झाला पाहिजे याकरिता भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आहे. तर आपण काय सांगाल याबद्दल? काय नाव आहे तुमचं? माझं नाव पडे आहे आणि सहभागी झाले. आपण जो प्रश्न विचारला त्याबद्दल माझं मत असं आहे की अशाच पद्धतीनं सुद्धा आपण त्यांच्या हात असलं पाहिजे असं मला वाटतं.
जे येतात तिथे मोठ्या प्रमाणात दान करतात आणि हे दान मग कुठे जातं. तर हा एक प्रश्न आहे. मॅनेजमेंटच्या हाती जर ते दान आलं तर तिथे येणारे जे श्रद्धावान उपासिका येतात, इतर राष्ट्रांमधून येतात, त्यांची सुद्धा त्यांना सोय करता येईल आणि मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं तिथे व्यवस्थापन करू शकेल. आज तिथे पिंडदान करण्यासाठी हिंदू धर्मातली लोक येतात, याची काही आवश्यकता नाही. बौद्ध धर्मातले लोक पिंडदान करण्यासाठी काही त्यांच्या मंदिरात जात नाही. त्याच्यामुळे जे संपूर्ण जे सम्राट अशोकांनी 84,000 विहार बांधले, त्या 84,000 विहारावर जे हिंदू धर्मीयांनी त्याचं ब्राह्मीकरण केलं आहे. प्रत्येक भगवंताच्या मूर्तीला देवांचं स्वरूप देऊन जे ब्राह्मीकरण केलेलं आहे ते थांबवलं पाहिजे. येत्या जेव्हा BJP गव्हर्नमेंट जास्त ॲक्टिव्ह झाली त्या गव्हर्नमेंटने तर सगळ्या मूर्त्यांची रंगोटी करून जिथे जिथे बुद्ध आहेत तिथे तिथे पार्वती बनवून ठेवलेलं आहे. आमच्या जिल्ह्यात सुद्धा ह्या घटना घडलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात सुद्धा ज्या मंदिरांमध्ये आतमध्ये बुद्ध मूर्ती होत्या तिथे त्यांना पार्वती बनवण्यात आलेला आहे. आत्ताच नव्यानं रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून माझा प्रश्न आहे की सम्राट अशोकांच्या काळात जे 84,000 बुद्ध विहार होते ते गेले कुठे? जे 84,000 चैत्य निर्माण केले गेले होते ते गेले कुठे? हा माझा एक या देशातील गव्हर्नमेंटला प्रश्न आहे, ते त्यांनी सांगावं. मोदी महाविहार मुक्ति आंदोलन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। बिहार सरकार तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। बिहार सरकार तुम्हारी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। बिहार सरकार तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। बिहार सरकार तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। कायदा रद्द झालाच पाहिजे, 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे। बिहार सरकार तेरी दादागिरी नहीं चलेगी, बिहार सरकार तेरी दादागिरी नहीं चलेगी। बिहार सरकार होश में आओ, बिहार सरकार होश में आओ। बिहार सरकार तेरी दादागिरी नहीं चलेगी। जागतिक बौद्धांनो एक व्हा, जागतिक बौद्धांनो एक व्हा, जागतिक बौद्धांनो एक व्हा। महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन जिंदाबाद, महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन जिंदाबाद। बिहार सरकार होश में आओ, बिहार सरकार होश में आओ, बिहार सरकार होश में आओ। बिहार सरकार की दादागिरी नहीं चलेगी, बिहार सरकार की दादागिरी नहीं चलेगी। केंद्र सरकार होश में आओ, केंद्र सरकार होश में आओ। भारतीय बौद्ध एक हुआ।